प्रेग्नन्सीच्या दरम्यान स्त्रीचं वजन हे 5 ते 20 किलोपर्यंत वाढतं। या वजनाचं विशेषतः कोणतीही माता काळजी करत नाही, परंतु हे वजन असेच वाढत राहिले तर तो मात्र एक चिंतेचा विषय ठरतो। एकदा प्रसूती झाली की आपल्या मूळ अवस्थेमध्ये येण्याची प्रत्येक स्त्रीची इच्छा असते। स्त्रीच्या शरीरामध्ये हार्मोनल चेंजेस हे फक्त प्रेग्नन्सीच्या दरम्यानच नसतात, तर डिलिव्हरी झाल्यानंतरही हे बदल होत असतात। एक डॉक्टर म्हणून मी तुम्हाला सांगेल की सुरुवातीचे 6 महिने बाळ ज्यावेळी पूर्णतः आईच्या दुधावरच अवलंबून असते, त्यावेळी कोणत्याही आईने आपल्या आहारामध्ये अगदी डाएटिंग वगैरे करण्याचा विचार सुद्धा करू नका, कारण त्यावेळी बाळाचे पोट व्यवस्थित भरणे हे कोणत्याही आईची प्राथमिक जबाबदारी असते। फ्रेंड्स, या आधीच्या व्हिडिओमध्ये प्रसूतीनंतरचा जो पोटाचा घेर वाढतो किंवा वजन वाढतो तो वाढू नये म्हणून बेसिक काय काळजी घेतली पाहिजे याविषयी मी सविस्तर सांगितले आहे। या व्हिडिओमध्ये घरातलेच काही पदार्थ वापरून तुम्हाला काही उपयुक्त असे काढे तयार करायचे आहेत किंवा प्रकारचे ग्रीन टी सांगणार आहे, तर ते तुम्ही घ्या। ह्या ग्रीन टीचे सेवन केल्यामुळे तुम्हाला वजन कमी करायला विशेष असा फायदा होणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी डॉक्टर अंजली स्वागत करते तुम्हा सर्वांचं सुंदर माझे घर या आपल्या YouTube चॅनेलवर। डिलिव्हरी नंतर वाढत्या वजनाची चिंता करत बसण्यापेक्षा काही उपाय जर तुम्ही केले तर त्याचा निश्चितच तुम्हाला फायदा होणार आहे। दालचिनी आणि लवंग एका पातेल्यामध्ये 2 ग्लास पाणी घ्या, त्यामध्ये दालचिनीचे 2 तुकडे आणि 2 ते 3 लवंगा घ्या आणि हे पाणी चांगले उकळू द्यात। ह्यात 2 ग्लास पाण्याचे 1 ग्लास पाणी शिल्लक राहिले पाहिजे। त्यानंतर हे पाणी व्यवस्थित गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्या। या पद्धतीने दालचिनी आणि लवंग यांनी सिद्ध केलेलं जल हे तुम्ही कोमट असतानाच घ्या आणि हा उपाय तुम्ही डिलिव्हरी नंतर 1 महिना दररोज करा। या उपायाने प्रसूतीनंतरची पोटावरची जी चरबी आहे ती कमी व्हायला खूप मदत होईल। उष्ण आणि तीक्ष्ण गुणात्मक असलेला ओवाही प्रसूतीनंतरचं वाढलेलं पोट कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतो। यासाठी 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा ओवा टाका आणि ते पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा। ओव्याचं हे पाणीही तुम्हाला कोमटच घ्यायचंय। यासोबतच ग्रीन टीचेही फायदे आहेत। ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज भरपूर असतात, त्यामुळे रोज तुम्ही साधा चहा किंवा कॉफी घेण्याच्या ऐवजी डिलिव्हरी नंतर ग्रीन टी घेतला तर तोही जास्त तुम्हाला फायदेशीर ठरेल। मेथीदाण्यांमध्ये कॅल्शियम असतात। मेथीदाण्यांमुळे कंबरदुखी कमी होते। यासोबतच स्त्रियांमध्ये डिलिव्हरीच्या नंतरचे हार्मोनल इम्बॅलन्स होतो, तो बॅलन्स नीट राखण्यासाठीही मेथीदाण्यांचा खूप फायदा होतो। आपल्याकडे डिलिव्हरी झाल्यानंतर मेथीचे लाडू खाण्याची प्रथा आहे। ही प्रथा यासाठीच खूप उपयोगी आहे। यासोबतच 1 चमचा मेथीदाणे हे पाण्यामध्ये भिजू घाला। सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून घेतले तरीही चालेल किंवा या पाण्यामध्ये मेथी असतानाच पाणी उकळून घ्या आणि त्यानंतर ते पाणी गाळून घेऊन कोमट असतानाच त्या पाण्याचे सेवन करा। डिलिव्हरी नंतर गर्भाशय हे पूर्ववत येण्यासाठी, सोबतच अशुद्ध रक्त बाहेर टाकण्यासाठी आणि पोटावरची चरबी कमी करण्यासाठी मध, काळे मिरे आणि आले हेही उपयुक्त आहेत। 1 ग्लास पाण्यामध्ये अर्धा चमचा काळी मिरी पावडर, अर्धा चमचा आल्याचा रस घालून ते पाणी चांगले उकळा। हे पाणी गाळून घ्या आणि त्यानंतर हे पाणी थंड झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मध घाला आणि हे मिश्रण सकाळी अनुषपोटी प्या। यामुळे प्रसूतीनंतरचे पोट कमी होण्यासाठी आणि वजन कमी होण्यासाठी निश्चितच फायदा होईल। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, मध हा कोमट पाण्यासोबत कधीही घ्यायचा नाही, त्यामुळे आले आणि काळे मिरे टाकून जे आपण मिश्रण तयार करतो ते गाळून घेतल्यानंतर थंड केल्यानंतरच त्यामध्ये मध टाकून घ्या। या सगळ्यांच्या सोबतच तुम्ही योग्य आहार घेणं, काही प्रमाणामध्ये व्यायाम करणं हेही पोटाचा घेर कमी होण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। सुरुवातीचा 1.25 ते 1.5 महिना कुठल्याही प्रकारचा व्यायाम शक्यही नाही आणि तो करण्यासाठी अट्टहासही जास्त करू नका, परंतु 1.5 महिने झाल्यानंतर किंवा 2 महिने झाल्यानंतर मॉर्निंग वॉकला सुरुवात करायला काहीच हरकत नाही। बरेचदा रात्रभर बाळाच्या रडण्यामुळे किंवा बाळाला फीडिंग करायचे असते त्यामुळे जागरण होते। मॉर्निंग वॉक तुम्ही जर केले तर रात्रभराच्या जागरणामुळे आलेला थकवा जायला नक्कीच मदत होईल। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर पुरेशा प्रमाणामध्ये पाणी प्या। शक्यतो सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही कोमट पाण्याचाच वापर करा। प्रसूतीनंतर पोट कमी करायचे असेल तर पुरेशा प्रमाणात पाणी पिणे महत्त्वाचे आहे, त्यामुळे तुमची बॉडी हायड्रेटेड राहते। सोबतच कोमट पाणी पिल्यामुळे शरीरातील टॉक्सिन्सही बाहेर पडायला मदत होते। यासाठी रोज कमीत कमी 7 ते 8 ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे। डिलिव्हरी नंतर रोजच्या जेवणामध्ये
फायबरयुक्त पालेभाज्या, प्रोटीनयुक्त आहार, कॅल्शियमयुक्त आहार तसेच रक्त वाढवणारे पदार्थांचा समावेश असणं खूप महत्त्वाचं आहे. डिलिव्हरीनंतर सुटलेले पोट कमी करण्यासाठी काही आसनांचा विशेष असा फायदा होतो, जसे की भुजंगासन, अर्ध मत्स्येंद्रासन, बालासन, सुप्त वज्रासन, पश्चिमोत्तानासन आणि गोमुखासन. रोज तुम्ही जर या आसनांचा सराव करताल तर लवकरात लवकर तुमची पोटाची चरबी कमी होण्यासाठी मदत होईल. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर 3 महिन्यापर्यंत आयर्न आणि कॅल्शियम सप्लिमेंट्स हे चालूच राहू द्यात. फ्रेंड्स, होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि इतरांच्या सोबत नक्की शेअर करा. आपल्या सुंदर माझे घर या चॅनेलवर शास्त्रशुद्ध माहिती ही अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये दिली जाते. आपल्या चॅनेल सोबत कनेक्ट राहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे सेफ. थँक्यू.